आतापर्यंत आपण सूर्याच्या सर्वात जवळून ते दूरपर्यंत जे ग्रह आहेत त्यांच्या संदर्भात आपण कोणकोणत्या ग्रहांची माहिती पाहिली. सर्वात जवळचा कोणता ग्रह होता? बुध, मर्क्युरी. त्यानंतर कोण होता? व्हेनस, शुक्र ग्रह. त्यानंतर कोण होती? अर्थ म्हणजे आपली पृथ्वी. आणि स्वतः सूर्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतरचा जो ग्रह आहे तो आहे ज्युपिटर. कोणता आहे? ज्युपिटर. तर आता ज्युपिटर ग्रह जे आहे तर त्या ग्रहाच्या अगोदर एक ग्रह राहिला आहे का? मार्स. तो मार्स घेऊन टाकू आपण. ठीक आहे. सो ऍक्च्युअली आपल्याला मार्स अगोदर घ्यावा लागेल. मार्स नंतर आपण काय करू? ज्युपिटर ग्रह घेऊ. आता मार्स जो ग्रह आहे तर त्या ग्रहाचा लुक आहे का या पद्धतीचा. कारण तुम्हाला माहित आहे की हा जो ग्रह आहे तर या ग्रहावर काय आहे बरं? लोह. काय आहे? लोह जे आहे आयर्न हा या ग्रहावर प्रेझेंट असल्यामुळे हा ग्रह तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसतो? लाल रंगाचा दिसतो. ठीक आहे. एक मिशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल पहा, MOM, मार्स मिशन है ना, मिशन ऑफ मार्स. तर हा कोणाबद्दल होता? मंगल ग्रहाबद्दल होता. आणि मार्सचं एक वैशिष्ट्य आहे की भारतानं मंगलयान सुद्धा पाठवलेलं आहे. बरोबर. तर अशा पद्धतीचा हा लाल रंगाचा जो ग्रह आहे तर हा लाल रंगाचा का दिसतो हे तुमच्या लक्षात आलं. कारण इथली जी सॉइल आहे यामध्ये कशाचं प्रमाण आहे? आयर्न म्हणजे लोखंडाचं प्रमाण असल्यामुळे हा ग्रह आपल्याला कोणत्या रंगात दिसतो? लाल रंगाचा दिसतो. सो ओव्हरऑल पूर्ण माहिती तुम्ही लक्षात ठेवायची मंगळ ग्रहाबद्दल जी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. तर सर्वात महत्वाचं, मंगळ हा सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे? 14 ग्रह आहे. बरोबर. कोणानंतर आला तो? मर्क्युरी, व्हेनस, अर्थ. आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाला कोण आहे? मार्स. दुसरं हा जो प्लॅनेट आहे हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. कशा पद्धतीचा? रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. आणि या प्लॅनेट मध्ये काय प्रेझेंट आहे? इथल्या सॉइल मध्ये आयर्न प्रेझेंट आहे. दॅट्स वाय हा कसा दिसतो? रेड रंगाचा दिसतो. आणि ऑलिम्पस मॉन्स नावाचं एक सर्वात हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटेन जर आपल्या युनिव्हर्स मध्ये असेल, सोलार सिस्टीम मध्ये जर असेल, तर आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सर्वात उंच आणि सर्वात लांब असं पर्वत जर कोणता असेल तर ते कोणता आहे? ऑलिम्पस मॉन्स. आणि तो कोणत्या ग्रहावर पाहायला मिळेल आपल्याला? मंगळ ग्रहावर पाहायला मिळेल. लक्षात आलं का? आता आपल्या पृथ्वीवर सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एव्हरेस्ट. त्याची उंची किती आहे? 8,848 मीटर. परंतु माउंट एव्हरेस्ट हा आपल्या सूर्यमालेमधला सर्वात उंच पर्वत आहे का? शिखर आहे का? नाही. तर ऑलिम्पस मॉन्स नावाचं एक शिखर आहे. तो हायेस्ट आणि लॉंगेस्ट माउंटेन आपल्या सोलार सिस्टीम मधला आहे. आणि तो आपल्याला कोणत्या ग्रहावर पाहायला मिळेल? मंगळ, मार्स या ग्रहावर पाहावयास मिळेल. ओके. त्यानंतर प्लॅनेट सिस्टीम संदर्भात जेव्हा आपण इन्फॉर्मेशन घेऊ तर तुमच्या लक्षात येईल की हा जो ग्रह आहे तर त्याची इनसायक्लोपीडिया जर पाहिली आपण तर इक्विटोरियल डायमीटर जर पाहिलं आपण तर 4221 माइल्स. ओके. एवढी याची इक्विटोरियल डायमीटर आहे. मास जर पाहिला आपण तर 6.4 into 10⁻23 किलोग्राम. त्यानंतर मीन डिस्टन्स फ्रॉम द सन तर ते डिस्टन्स आहे 142 मिलियन्स ऑफ माइल्स. एवढ्या अंतरावर तो सूर्यापासून आहे. त्यानंतर रोटेशन पिरियड जर पाहिला आपण तर 1.03 डे. पृथ्वीला सूर्याभोवती आणि स्वतःभोवती हे आपण पाहिलं आहे. पृथ्वीला सेफ रोटेशन टाइम किती आहे पृथ्वीचा? 1 दिवस. 24 तासामध्ये एक परिवलन पूर्ण होतं. बरोबर. सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती दिवस लागतात? 365 दिवस आणि 6 तास म्हणजे 1 वर्ष लागतो. तर सेम पद्धतीनं जे रोटेशनल पिरियड आहे म्हणजे मंगळ ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 1.03. आणि सोलार ऑर्बिट पिरियड जर पाहिला म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रहाला किती लागतात? 1.88 इयर. 1.88 वर्ष. हे मार्स
या प्लॅनेटला सोलारच्या सराउंडिंग मध्ये एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी आहे. त्यानंतर सरफेस ग्रॅव्हिटी जर पाहिली आपण, मार्सची गती आहे 3.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, आपल्या पृथ्वीची किती आहे 9.8, बट मार्स या ग्रहाची किती आहे 3.7. सरफेस टेम्परेचर पहा, सरफेस टेम्परेचर आहे -81 डिग्री फॅरेनहाइट, म्हणजे शून्यापेक्षा सुद्धा कमी. येते लक्षात? सो हाय, आतापर्यंतचा पहिला ग्रह असा पाहिला की ज्याचं सरफेस टेम्परेचर कशामध्ये आहे ऋणमध्ये आहे. ओके, -81 फॅरेनहाइट. आणि समर मध्ये जर टेम्परेचर पाहिलं आपण या ग्रहावरचं तर ते किती असतं 63 फॅरेनहाइट. ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या ग्रहाची आहे मार्स. ओके, अर्थातच मंगळ ग्रह